नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, ज्या वाहनांची खरेदी 1 एप्रिल 2019च्या आधी झाली आहे अशा वाहनांना HSRP नंबर प्लेट म्हणजेच हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट लावणं हे बंधनकारक आहे। याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत। त्यानुसार राज्यामध्ये अशा सर्व गाड्यांना HSRP नंबर प्लेट लावण्याचं काम हे वेगाने सुरू आहे। याची मुदत 30 मार्च पर्यंत आहे। मात्र 1 एप्रिल 2019 आधीच्या किती गाड्यांची नोंदणी झाली आहे, त्यापैकी किती गाड्यांना नंबर प्लेट लावल्या गेल्यात याचा आढावा परिवहन विभाग घेणार आहे, असं परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी सांगितलं। त्यानुसार मुदतवाढीचा निर्णय हा घेण्यात येईल असंही त्यांनी स्पष्ट केलं। त्यामुळे लोकांनी गोंधळून जाऊ नये असं आवाहन देखील त्यांनी केलेलं आहे। केंद्रीय मोटार नियम 1989च्या नियमानुसार सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट लावणं हे बंधनकारक आहे। ज्यांनी 1 एप्रिल 2019 नंतर गाड्या खरेदी केलेल्या आहेत अशा गाड्यांना HSRP नंबर प्लेट आहेत, मात्र त्या आधीच्या गाड्यांना या नंबर प्लेट नाहीत। अशा सर्व गाड्यांना आता या नंबर प्लेट लावाव्या लागत आहेत, असं भीमनवार यांनी सांगितलं। HSRP बाबत कोणीही गोंधळून जाऊ नये असंही आवाहन त्यांनी केलेलं आहे। HSRP नंबर प्लेट बाबत सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार ही प्रक्रिया सुरू आहे। HSRP नंबर प्लेट ही सुरक्षेच्या दृष्टीने फार महत्त्वाची समजली जाते। या प्लेटचे महाराष्ट्रातील दर इतर राज्यांच्या बरोबरीचे किंवा कमी आहेत असाही दावा परिवहन आयुक्तांनी केलेला आहे। काही राज्यांच्या दरांचा अभ्यास करून या प्लेटचे दर हे ठरवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं। महाराष्ट्रामध्ये 450 रुपये दुचाकीसाठी, 500 रुपये 3 चाकीसाठी आणि 745 रुपये 4 चाकींसाठीचे दर असणार आहेत। ज्यांनी प्लेट लावायच्या आहेत त्यांनी परिवहन विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावरच याची नोंदणी करावी अशी माहिती त्यांनी दिलेली आहे। काही लोक याबाबत फसवणूक करत आहेत आणि ही फसवणूक टाळण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ यावरतीच आपली नोंदणी करावी या संदर्भातली माहिती देखील त्यांनी दिलेली आहे। दरम्यान एप्रिल 2019 आधी मोठ्या प्रमाणामध्ये गाड्यांची खरेदी ही झालेली आहे। त्यामुळे अशा गाड्यांचा अंदाज परिवहन विभागाला घ्यावा लागणार आहे। HSRP नंबर प्लेट लावण्याची मुदत ही 30 मार्च पर्यंत होती, मात्र त्याचवेळी परिवहन विभाग याचा आढावा घेणार आहे। त्यामध्ये किती वाहनांना या नंबर प्लेट लावण्यात आलेल्या आहेत, किती गाड्या नंबर प्लेट लावण्यासाठी शिल्लक आहेत याचा आढावा घेतला जाईल। त्यानंतर गरज असल्यास यासाठी मुदतवाढ दिली जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे। लोकांची गैरसोय होणार नाही याची काळजी परिवहन विभाग घेईल असंही भीमनवार म्हणाले। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं मुदतवाढ मिळण्याचे संकेत हे परिवहन आयुक्तांनी दिलेले आहेत। त्यामुळे जास्त काळजी करण्याची किंवा टेन्शन घेण्याची गरज बिलकुल नाहीये। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।